नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इंद्रा इकडे तनिषाला सोडायला आलेला असतो. तो आता इकडे विचारतो, काय मग आता थांबणार आहेस की आता निघणार आहेस? त्यावर आता इकडे ती काही ती विचार करत असते इंद्राचा. त्यावर आता इकडे तो बोलतो, ओ हॅलो, काय थांबणार आहेस की जाणार आहे? त्यावर आता इकडे ती बोलते, नाही रे, अजून माझ्या काही मनासारखं झालेलं नाहीये ना, तर मी असं कसं जाऊ शकते बरं? आणि आता असं म्हणताच आता इकडे तितक्यात राणी प्रसाद घेऊन येते आणि बोलते की सगळं काही तुमच्या मनासारखंच होणार आहे, आणि तिला प्रसाद देते. आता इकडे ही बोलते की बरं ठीक आहे, मी निघते, आणि एकदम राणीला मिठी मारते. आता इकडे ती मनातल्या मनात विचार करते, राणी, लवकरच तुला इंद्राच्या तर आयुष्यातून मी काढणारच आहे, पण या घरातून सुद्धा, आणि लवकरच इंद्राच्या आयुष्यात आणि त्याच्या प्रेमात फक्त माझी जागा निर्माण करणार आहे, आणि मला जे पाहिजे असतं ते तर मी मिळवून राहतेच. आता इकडे ती लगेचच इंद्राला सुद्धा मिठी मारते. इकडे इंद्राला हे सगळं ऑकवर्ड वाटत असतं. तो काही तिला हातही लावत नसतो. आता ही त्याला काही सोडायला रेडीच नसते. आता हे बघून इकडे इंद्रा तिला दूर करतो, आणि आता इकडे तो तिला बाय करतो आणि तिला जायला लावतो. आता इकडे त्यावर राणी बोलते की चला आता जाऊया आपण सुद्धा. आता इकडे तो बोलतो, ओ हॅलो, कुठे चालली आहेस तू? आधी थांब. आता इकडे त्यावर तो तिला खेचतो. आता हे बघून इकडे राणी बोलते, सर काय आहे तुमचं, आणि मला खूप काम आहे बरं, जरा सोडा तुम्ही. त्यावर आता इकडे तो बोलतो, असं कसं, पण मला जर गप्पा मारायचे असतील तर तुझ्यासाठी, आणि काय आहे गं इम्पॉर्टंट काम माझे वाचून? त्यावर आता इकडे ती बोलते, अहो सर, उद्या वटपौर्णिमा आहे. आता इकडे त्यावर तो बोलतो, हो का, काय करायचं असतं त्या वटपौर्णिमेला? त्यावर आता इकडे ती बोलते, काय करायचं म्हणजे काही नाही, उपवास वगैरे करायचा, वटवृक्षाची पूजा वगैरे करायची, आणि 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या. असं म्हटलं बरोबर इकडे ती बोलते की आणि 7 जन्म मला हाच नवरा पाहिजे म्हणून प्रार्थना करायच्या. त्यावर तिकडे तो बोलतो, हो का, मग असं नाही आहे का काही की मला 7 जन्म हीच बायको पाहिजे म्हणून याची काही प्रोसेस नाही का, याची काहीतरी प्रोसेस असेल ना? आता तिकडे त्यावरती बोलते, अहो सर, असं कसं काहीच नसतं, तर मी तुम्हाला काय सांगू? आता तिकडे त्यावरती बोलतो, असं कसं म्हणजे तुम्ही इतकं सगळं करता, आणि मला जर तीच बायको हवी असेल तर काहीतरी प्रोसेस असलीच पाहिजे ना? त्यावर आता तिकडे ते बोलते, सर मला तरी नाही माहिती, आणि अजून तरी अशी कुठलीच प्रोसेस नाही आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो, पण तुला माहिती आहे का, माझ्याकडे एक प्रोसेस आहे, तुला माहिती आहे मी काय करणार आहे? आणि एकदम तो एका झटक्यात राणीला उचलतो आणि इकडे तुळशीच्या फेऱ्या मारतो. आता इकडे त्याचं झाल्यावर आता इकडे तो बोलतो की आता मला खात्री आहे की 7 जन्म तूच मला बायको मिळशील म्हणून. आता असं म्हटल्याबरोबर इकडे राणी हसते, त्याचे गाल ओढते आणि तिथून पळते. आता इकडे दुसरीकडे आता इकडे रात्र झालेली असते, आणि आता इकडे मालती आणि आबा आता इकडे त्यांच्या रूममध्ये असतात. त्यांना तिकडे ह्या सगळ्यानंतर तिकडे खूपच छान वाटत असतं की अखेर त्यांचं घर त्यांना मिळालं. आता या सगळ्यानंतर आता इकडे हे दोघंही तिथे बसलेले असतात बेडवर. इकडे आबा बोलतात, काय हो मालती, मला एक गोष्ट सांगा, जे राणीचं मत तुमच्या मनात आहे ते आता इकडे कधी बदलणार तर नाही ना? आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती बोलते, अहो तुम्ही असं कसं काय विचार करू शकता की हो मान्य आहे मला ती मुलगी आवडायची नाही, पण अहो तिने आपलं घर सावरलंय. अहो खरंच मला ना आता खात्री पटली आहे की मी जशी विचार करत होती ना तशी मुलगी नाही आहे ती. खरंच खूप चांगली आणि गुणी मुलगी आहे. अहो तिने आपल्यासाठी किती काय काय केलंय बरं. आता इकडे माझी खात्री पटली आहे. आणि आता इकडे आबांचा हात ती हातात घेते आणि आता बोलते की मला आता खात्री पटली आहे. आता मी तुम्हाला वचन देते की मी कधीच माझं जे मत आहे राणीबद्दलचं ते कधीच मी पलटवणार नाही. माझं कायम राणीसोबतच आता इकडे मन राहील. आता असं सगळं काही ती बोलते, आणि आता इकडे ती आबांच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि बोलते, आता सोडा बरं तुम्ही या सगळ्यांचा विचार, आणि आता फक्त शांत राहा. आता इकडे त्यावर आबा मनातल्या मनात विचार करता की मालती, मला चांगलंच माहिती आहे तुमचं मन. जरा काही झालं की शेवटचा एकदम टोकाचा निर्णय घेता तुम्ही. आता इकडे इंद्राज असतो, तो आता इकडे राणीचं कपाट लावत असतो. तितक्यात आता इकडे त्याला तनिषाचा फोन येतो. ती बोलत असते, बरं ठीक आहे ना, आपण एक काम करूया, उद्या ना फॅक्टरीबद्दल म्हणजेच फॅक्टरी चालू करायची ना त्याची प्रोसेस करूया. त्यावर आता इकडे तो बोलतो इंद्रा, अगं तनिषा, लगेचच उद्या फॅक्टरी चालू करायचं असं नाही आहे. कारण ना म्हणजे आईचं म्हणणं आहे की एखादी छोटीशी सत्यनारायणची वगैरे पूजा घालायची आणि नंतरच फॅक्टरीच्या कामाला चालू करायचं. आणि तसंही आता कामगारांना सुद्धा खूप दगदग झाली असेल ना, तर थोडा आराम त्यांना सुद्धा मिळायला पाहिजे. त्यावर तिकडे ते बोलतो, बरं ठीक आहे, मग उद्या ना आपण समोरचं जे आहे ते उद्या भेटून बोलूया. त्यावर तिकडे ते बोलतो, अगं खरंच माझं उद्या नाही होणार तनिषा. आता तिकडे त्यावरती बोलते, पण का? त्यावर तिकडे ते बोलतो, अगं जरा समजून घे ना मला, अगं उद्या ना वटपौर्णिमा आहे. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तनिषा बोलते, मग या सगळ्यांमध्ये तुझं काय काम आहे? त्यावर तिकडे तो बोलतो, अगं मला ना राणीसाठी एक छान सरप्राईज द्यायचं आहे, तिला एक छोटंसं सरप्राईज द्यायचं आहे, मी प्लॅन केलं आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे तिला फार राग येतो. त्यावर आता इकडे तो बोलतो, म्हणून मला ना कुठे जायचं नाही आहे. आता इकडे त्यावर तितक्यातच राणी येते.
ती छानपैकी सुंदर अशी निळ्या कलरची साडी घालून आलेली असते, छान केस वगैरे सोडलेले असतात आणि तिच्या हातात म्हणजेच बॉटल आणि टॉवेल असतो. आता इकडे तिला बघितल्याबरोबर इकडे तनिषाचा मोबाईल तसाच राहतो आणि आता इकडे इंद्राचं तोंड उघडं ते उघडच राहतं. इकडे तनिषा बोलत असते, इंद्रा इंद्रा हॅलो, तुला ऐकू येतोय का? आय ऑडिबल? आता इकडे ती खूप बोलण्याचा प्रयत्न करते, पण आता इकडे त्याची होशच उडालेली असतात. तो कंटिन्यू इकडे टकमक टकमक फक्त राणीकडे बघत असतो. इकडे राणी तिच्या कामात व्यस्त असते. आता एकदम त्याच्या हातातला फोन खाली पडतो, तरी सुद्धा त्याचं लक्ष नसतं. राणीचं लक्ष जाताना ती बोलते, अहो सर तुम्हाला काय झालंय? अहो सर ऐकत आहे का तुम्ही? तुम्ही कुठे गेलात? म्हणजेच तुमचं मन जागेवर आहे का? अहो तुमचा मोबाईल खाली पडला, तरी सुद्धा त्याचं काही लक्षच नसतं. आता एकदम ती त्याला म्हणजेच होशमध्ये आणण्याचा पूर्ण प्रयत्न करते, पण त्याची काही नजर राणीवरून हटत नसते. आता इकडे ती तो फोन उचलते आणि एकदम इंद्राच्या कानाला लावते. त्यावर तनिषा जोरात ओरडते, इंद्रा तुला ऐकू येतोय का? आता असं म्हणतं बरोबर एकदम तो भानावर येतो आणि बोलतो की तनिषा मी नंतर तुला बोलतो, आणि एकदम फोन काढतो. आता असं झाल्याबरोबर इकडे तनिषाला फार राग येतो आणि बोलतो, व्हॉट द हेल, त्या मूर्ख राणीमुळे याने माझा फोन काढलाय. आणि आता असं म्हटल्याबरोबर इकडे ती तिच्या हातातला मोबाईल फेकते. इकडे चांगलाच तिचा जळफळाट झालेला असतो. इकडे इंद्रा इकडे राणीकडे बघत असतो. त्यावर आता इकडे ती बोलते, सर काय झालंय तुम्हाला, काय होतंय? त्यावर आता इकडे तो बोलतो, काही नाही. आता इकडे राणी एकदम तिचं कपाट उघडायला जाणार, एकदम तो कपाटाला चिपकतो आणि बोलतो, एक मिनिट थांब, हात नको लाव तू. त्यावर आता इकडे बोलते, काय सर काय झालंय? त्यावर आता इकडे तो बोलतो, थांब तू नाही इथे उभे राहा. आणि आता इकडे तो बोलतो की तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, सरप्राईज. आणि आता इकडे तो बोलतो की म्हणजेच महाडिकांची राणी पधार रही है. आणि असं म्हणल्याबरोबर इकडे तो बोलतो, ये आता. आणि एकदम तिला कपाट उघडायला लावतो. आता इकडे कपाट उघडल्याबरोबर एकदम तिला दिसतं की तिचं एकदम कपाट व्यवस्थित लावलेलं आहे, तिचे ॲडव्होकेटचे कपडे वगैरे व्यवस्थित सगळं काही ठेवून आहे. आता हे बघितल्याबरोबर एकदम तिच्या हातातले ती सामान ठेवते आणि बोलते, सर खरंच पण हे सगळं करायचं काय गरज होती? अहो मी केलं असतं की, पण खरं सांगू का, मला खूप छान वाटलं तुम्ही हे सगळं माझ्यासाठी केलंय. आता इकडे त्यावर ती तिची गादी शोधत असते. त्यावर आता इकडे ती बोलते की सर आता खूप उशीर झालाय ना, आता झोपायला हवं आपल्याला. आता इकडे म्हणून ती गादी शोधते आणि बोलते, अहो सर इथली गादी कुठे गेली आहे? त्यावर आता इकडे तो बोलतो, कसली गादी? त्यावर आता इकडे ती बोलते, अहो सर असं कसं, मग मी झोपणार कशी? त्यावर आता इकडे तो बोलतो, अच्छा झोपायची व्यवस्था आहे का तुझी? हां तुझी ना झोपायची व्यवस्था इकडे केली आहे. म्हणजेच आता इकडे तो त्याच्या बेडकडे हात दाखवत बोलतो. त्यावर आता इकडे ती बोलते, इथे? मग तुम्ही कुठे झोपणार आहात? त्यावर आता इकडे तो बोलतो, मी तुझ्या शेजारी. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तिला तर विश्वासच बसत नसतो. त्यावर आता इकडे तिच्या एकदम डोळ्यातून टपटपा आसू पडतात. हे सगळं बघून तिला खरंच हे सगळं खरं हे वाटतच नसतं. त्यावर आता एकदम इंद्रा बोलतो, काय झालंय राणी तुला? अगं मला माहिती आहे की मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलोय, पण मी जसं होईल तसं मी चेंज होण्याचा प्रयत्न करतोय, सगळं विसरवण्याचा तुला प्रयत्न करतोय. आणि आता इकडे तो बोलतो की बरं ठीक आहे बस आता. आता इकडे तो आता इकडे तो सुद्धा झोपतो. आता इकडे त्यावर तो बोलतो, वेट वेट वेट, आपल्यासोबत अजून 2 जण झोपणार आहे. आता इकडे तो लगेचच जातो आणि ती राणी आणि इंद्रा छोटीवाली ती घेऊन येतो. आता इकडे तो तिथे झोपवतो आणि बोलतो, बघ तुला चालेल ना? त्यावर तिकडे ती बोलते की हो सर, तुम्हाला चालत असेल तर मला सुद्धा चालेल. आणि आता इकडे तो म्हणजेच ती बोलते की सर खरंच थँक्यू सो मच. म्हणजेच मला ना खूप छान वाटलं, तुम्ही आज माझ्यासाठी इतकं सगळं केलं, मला इतकं प्रेम देत आहे. त्यावर तिकडे तो बोलतो, राणी तुला खरं सांग का, तू खूप डिझर्व करतेस गं, पण मला ना खूप नशिबाने मी तुझ्या आयुष्यात आलो आहे तुला हे सगळं देण्यासाठी. आणि आता हा एकटाच बडबड करत असतो. इकडे राणीला झोप लागलेली असते. आता इकडे त्यावर तो म्हणजे त्याचं लक्ष जातं. आता इकडे तो बोलतो, अरे झोपली वाटते राणी. आणि आता इकडे तो बोलतो की राणी खरंच मला तुझे सगळं स्वप्न पूर्ण करायचे, मला ना असं झालं की तुझ्यासाठी काय करू आणि काय नाही, आय लव्ह यू असं म्हणतो. आणि तिकडे तो सुद्धा झोपी जातो. आता इकडे सकाळ झालेली असते. राणी मस्तपैकी वटपौर्णिमेसाठी रेडी झालेली असते. आता इकडे तो बोलतो, काही हेल्प हवी का? त्यावर तिकडे ती नाही बोलते. आणि ती आता इकडे तिच्या मीरा वगैरे सगळं व्यवस्थित करत असते. त्यावर तिकडे तो तिला सरळ करू लागत असतो. त्यावर तिकडे ती बोलते, मला समजतंय हा सगळं, आजकाल खूपच तुला हेल्प हवी आहे का, तुला हेल्प करू का, बोलत आहेत मला सगळं समजतं. त्यावर तिकडे तो बोलतो, अच्छा हो का, प्रत्येक वेळेस तुम्ही संधी शोधत असता. त्यावर तिकडे तो बोलतो, मग नाही द्यायची ना समोरच्याला संधी, कारण समोरच्याचं प्रेम असतं. आता तिकडे त्यावरती बोलते, हो का सर, पण का द्यायची समोरच्याला संधी? त्यावर तिकडे तो बोलतो, अगं मी तुझा नवरा आहे, मला संधी मिळायलाच पाहिजे ना. त्यावर आता इकडे ती बोलते, बरं ठीक आहे. आणि आता इकडे ती पिन लावत असते. तिला काही पिन लावता येत नाही. आता हे पाहून इकडे इंद्र तिच्या हातातली पिन घेतो आणि तिला लावून देतो. आता एकदम तो मुद्दाम नाटक करतो त्याला टोचल्यासारखं. आता एकदम ती बोलते, बघू दे सर कुठे लागलं, मी तरी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला हे पिन वगैरे नाही लावता येत. आणि एकदम ती काळजी करत असते. आता हे पाहून इकडे तो हसतो. ती बोलते, सर मुद्दाम केलं आहे ना तुम्ही, अच्छा.
आता इकडे त्यावर तो बोलतो, असंच मी तुझी टेस्ट घेतली ग, मला बघायचं होतं की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे आणि किती नाही. त्यावर आता इकडे ती बोलते, अच्छा होय का, तुम्हाला दिसेलच माझ्यावर किती प्रेम आहे आणि किती नाही. तर आता हा तर भाग इथे संपतो. पण आता आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की तिकडे हे दोघंही मिळून वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. तर हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.